नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते. अंबाबाईचा उदो अंबाबाईचा, अंबाबाईचा उदो अंबाबाईचा, अंबाड्यात माळला तू गजरा जाईचा, सूर्यवानी लख लख तो साज सोयीचा, पार्वतीचं रूप तू अवतार कालीचा, मेळ तुझ्या ठाई आई भक्ती शक्तीचा, अंबाबाईचा उदो अंबाबाईचा. या गाण्यात देवीच्या रूपाचं अतिशय चपखल वर्णन केलेलं आहे. शारदीय नवरात्र उत्सवाच्या आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देते आणि मगच आपल्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. देवीचं रूप 9 दिवस 9 रात्रीचं हे उज्ज्वल चैतन्यमय आणि प्रसन्न रूप. खरं तर नवरात्र उत्सव अनेक ठिकाणी वेगवेगळ्या रूपांमध्ये साजरा केला जातो. हा उत्सव आहे देवीचा उत्सव, तिच्यातल्या शक्तीचा उत्सव. हा उत्सव करत असताना देवीचं हे रूप आपल्याला अनेक गोष्टींच्या बाबतीत अनेक वेगवेगळ्या शिकवणी देत असतं. फक्त या संदर्भात आपल्याला मार्गदर्शनाची गरज असते आणि तेच मिळवण्यासाठी आजचा सखी सह्याद्रीचा विषय. पाहूया आज आपण नेमकं कुठल्या विषयावर बोलणार आहोत ते. आज आपण बोलणार आहोत नवरात्र महिमा, भक्ती आणि परंपरेचा उत्सव. आजचा सखी सह्याद्रीचा विषय आहे आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये संस्कृती अभ्यासक प्राध्यापक मेधा सोमण या उपस्थित आहेत. सर्वप्रथम मी त्यांचं स्वागत करते. नमस्कार मेधाताई. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते आणि आज खरंच आपल्याकडून हा स्त्री शक्तीचा महिमा आम्हाला नक्कीच ऐकायला आवडणार आहे. तेव्हा सर्वप्रथम मेधाजींची मी आपल्याला ओळख करून देते. खरं तर वेगळ्या ओळखीची गरज नाहीये. अनेक वर्ष आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या विषयांवरचं मार्गदर्शन करतात. तरी सुद्धा थोडक्यात त्यांचा परिचय. प्राध्यापक मेधा सोमण, संस्कृती अभ्यासक, MA मराठी राज्यशास्त्र तसंच MPhil आणि BEd. काही वर्ष महाविद्यालयात त्यांनी अध्यापन केलेलं आहे. विद्यार्थ्यांना संस्कृत विषयाचं त्या स्वतंत्र मार्गदर्शन सुद्धा करतात. सामाजिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक अशा अनेक कार्यक्रमांचं लेखन दिग्दर्शनही त्यांनी केलेलं आहे. भारतीय सण, उत्सव, रूढी, परंपरा अशा विविध विषयांवर त्या वेळोवेळी व्याख्यानं सादर करत असतात. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, पुढारी अशा वर्तमानपत्रातून त्यांनी लेखन सुद्धा केलेलं आहे. सुमधुर संस्कृत सुभाषित भाग 1 आणि 2 ही त्यांची 2 पुस्तकं अतिशय प्रसिद्ध झालेली आहेत. विविध सामाजिक संघटनांमधून त्या कार्य करतात. तसंच ऋतू, सण व व्रत यावर आधारित पुस्तकाचं सुद्धा लेखन त्यांच्याकडून झालंय. 12 संस्कृत स्तोत्राणी हे त्यांचं पुस्तक प्रकाशित आहे आणि अगदी अलीकडेच वेगवेगळ्या काळातील ऋषींच्या जीवनावरचं त्यांचं महत्त्व सांगणारं ऋषींच्या कार्यावरचं पुस्तक ऋषी महात्म्य हे सुद्धा पुस्तक त्यांचं प्रकाशित झालंय. आज नवरात्र उत्सव महिमा, आपल्या परंपरा काय आहेत, रूढी काय आहेत आणि त्यातून मुळात आजच्या आपल्या आयुष्यात काय बदल आपल्याला घडवायचा आहे, हा उत्सव आपल्याला काय शिकवू पाहतो, ह्या सगळ्याविषयी ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. आज आपण बोलतोय नवरात्र उत्सव महिमा, आपली संस्कृती परंपरा नक्की काय सांगू पाहते आणि आपल्याला काय शिकायचं आहे या विषयावर आणि मार्गदर्शन करतायत प्राध्यापक मेधा सोमण. तेव्हा आता पुन्हा एकदा स्वागत करून आपण चर्चेला सुरुवात करूया. मेधाताई, यावर्षी नवरात्र उत्सवाचं एक वेगळेपण आहे, एक वैशिष्ट्य आहे असं आम्ही ऐकलेलं आहे. तर ते नेमकं काय आहे हे आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे. प्रथम अंबा मातेला वंदन करते. दूरदर्शनच्या सर्व प्रेक्षकांना शुभेच्छा देते नवरात्री निमित्त आणि आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. आता तू विचारलंस की आजच्या या वर्षीच्या नवरात्राचं वैशिष्ट्य, एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे नवरात्र 9 दिवसांचा हा सण असतो, उत्सव असतो. यावर्षी मात्र तो 10 दिवसांचा आहे. आता तो का 10 दिवसांचा, तर एका तिथीची वृद्धी झालेली आहे. तृतीया तिथीची वृद्धी झाली आणि म्हणून 9 दिवसांच्या ऐवजी 10 दिवस आपण हा उत्सव साजरा करतोय आणि त्यामुळे आणखी एक दिवस देवीची भक्ती करण्यासाठी सगळ्या भक्तजनांना तो दिवस आणखी एक मिळालेला आहे. आणखी आपल्याकडे वैशिष्ट्य म्हणजे पाऊस चांगला पडलेला आहे. बरोबर. आणि त्यामुळे हा नवनिर्मितीचाच उत्सव आहे आणि त्यामुळे धान्य आता घरी आलेलं आहे. शरद ऋतू आहे आणि शरद ऋतूत हे धान्य घरात येतंय आणि म्हणून याला नवरात्र जसं आपण म्हणतोय तसं
शारदोत्सव म्हणतो आणि शारदीय नवरात्र म्हणतो, बरोबर, दुर्गोत्सव म्हणतो. आता ते का म्हणतो त्याचा थोडक्यात आपण विचार करूया नक्कीच. की शिव आणि शक्ती यांच्या संयोगातून ही विश्वाची निर्मिती झाली. बरोबर, आणि त्यामुळे ही जी शक्ती, हिलाच आपण आदिशक्ती म्हणतो, हिलाच आपण आदी जननी म्हणतो, जगदंबा म्हणतो, महामाया म्हणतो, आणि तिलाच ती पार्वतीची ही सगळी रूपं, आणि त्यामुळे हा पार्वती देवीलाच आपण दुर्गा देवी म्हणून म्हणत असतो. आणि ह्या दुर्गेचा उत्सव म्हणून तो दुर्गोत्सव. आता यानंतर आणखी या दुर्गा देवीची म्हणून आपण पूजा अर्चा करतो आणि सगळं जे काही दुर्गेची रूप जी आहेत त्याचा विचार करतो. आणखी आपल्याला महत्वाचं म्हणजे आपली पूर्वापार आहे ती कृषी संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीत आपण जमिनीला, भूमीला देवी मानतो, आणि त्यामुळे ज्या वेळेला ह्या भूमीमध्ये बी पेरलं जातं त्यावेळेला ते 9 दिवसांनी ते जमिनीत अंकुरतं, आणि त्यामुळे ती भूमी देवी अपत्यवती होते. आणि तो जो नवनिर्मितीचा जो सोहळा, त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची हा सण आहे. कारण धान्य घरात आलेलं आहे, आणि धान्य घरात आल्यामुळे शेतकरी खूप आनंदात आहेत, आणि त्याच्यामुळे हा आनंदोत्सव म्हणून केला जात होता पूर्वीपासून. तिसरी गोष्ट म्हणजे स्त्री ही निर्मिती करणारी आहे. स्त्री ही अपत्याला जन्म देते. गर्भधारणेपासून 9 महिने 9 दिवसांनी अपत्याचा जन्म होतो, आणि त्यामुळे स्त्री अपत्यवती होते, ती निर्मिती करते, म्हणून तिचाही सन्मान, तिची पूजा करायची म्हणजेच काय तिचा सन्मान. आणि म्हणून मग हळदी कुंकू समारंभ, त्यानंतर ओटी भरणं, सवाष्ण सांगणं, कुमारिकांना सवाष्णी सांगणं, आणि हे सगळं घरगुती होतातच, पण सामाजिक क्षेत्रात सुद्धा विविध अशा सामाजिक संस्था आज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या अशा स्त्रियांचा दुर्गाचा पुरस्कार असं म्हणून सन्मान करीत असतात. हा फार मोठा विशेष आपल्याकडे आहे. मला या बाबतीत आणखी एक सांगायचं आहे की ही नवनिर्मिती 9 आकडा जो आहे ना, ह्याला ब्रह्मसंख्या म्हणतात. कारण नवनिर्मिती करणारी ज्या 1 2 3 4 5 6 7 8 9 त्याच्यात सर्वात ही मोठी आहे, आणि त्यामुळे ती सर्वात मोठी म्हणजे निर्मिती सुद्धा फार मोठ्या प्रमाणात होणार. आणि म्हणून हा 9 दिवसांचा म्हणजे नवरात्र असं ह्याला म्हणतो. या वर्षीचा आणखी एक विशेष म्हणजे ज्या वेळेला भारत सरकारने शत्रू राष्ट्राची सगळी शस्त्र नष्ट करायची ठरवलं, त्यावेळेला ड्रोनच्या साहाय्याने जेव्हा ती नष्ट केली जाणार होती, तेव्हा त्या पथकाचं नेतृत्व स्त्रियांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे आत्ताचा ह्या वर्षीचा हा नवरात्रोत्सव, हा दुर्गोत्सव हा फार फार स्त्रियांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. नक्कीच. मला वाटतं आत्ता ज्या तुम्ही 3 गोष्टी सांगितल्यात त्या कदाचित अनेकांना माहिती नसतील, कारण आपल्या भारतात जी कृषी संस्कृती आहे, कृषी प्रधान देश आपण म्हणतो, तिथेच कुठेतरी या सण उत्सवांचं सुद्धा बीज पेरलं गेलेलं आहे. इव्हन आपण सृजनशील असं सखीला नेहमी नमूद करतो, तर त्याचाही कुठेतरी या उत्सवाशी संबंध आहेच. आणि आपण अगदी इतिहास जरी खणून काढला आणि अगदी आत्ता जसं मेधाजी म्हणाल्या, आत्ता ऑपरेशन सिंदूर पर्यंत आपण येऊन थांबलो, तरी इथे बऱ्यापैकी सगळ्याच ठिकाणी स्त्रियांचं नेतृत्व अनेक वेळेला आपल्याला लाभलेलं आहे. खूप छान. आता आपण अर्थातच पुढच्या प्रश्नाकडे येऊया की ज्यावेळेला आपण म्हणतोय की आपल्याकडे अनेक ठिकाणी हा देवीचा उत्सव वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो, तर ही जी देवीची आपण उपासना करतो त्यातून स्त्री शक्तीचं कुठली आपल्याला गुण किंवा कुठल्या गोष्टी ह्या उलगडून दाखवता येऊ शकतात, काय सांगाल? दुर्गा ही जी देवी आहे ना, ही त्रिगुणात्मक अशी ती आहे. त्यामुळे जसे माणसाला गुण आहेत ना, तसेच त्या देवीला गुण, आणि त्यामुळे सत्व, रज आणि तम हे 3 गुणांना अनुसरून ह्या दुर्गा देवीची 3 रूपं आहेत. म्हणजे सत्व गुणा प्राधान्याने असणारी ती महासरस्वती, त्यानंतर राजसगुण आधिक्याने असणारी ती महालक्ष्मी, आणि तामसगुण आधिक्याने असणारी ती महाकाली. आणि ह्या महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती ह्या विविध प्रकारांनी
समाजामध्ये वावरताना आपल्याला दिसत दिसतात, असतात. खरंय. म्हणजे केवळ त्या देवी म्हणून त्यांचं आपण पूजन करतोय, पण आधुनिक काळामध्ये बुद्धीचं एक हे असलेलं, आता अगदी आत्ताचं या 2 वर्षापूर्वीचं उदाहरण आता मी सांगते. चांद्रयान ज्या वेळेला पाठवलं गेलं त्यावेळेला सुद्धा चांद्रयानाचं नेतृत्व हे स्त्रियांनी केलेलं होतं. ते जे टीम होती ती सगळी स्त्रियांची टीम होती. आणि त्यामुळे बुद्धीचं जे काही देणं आणि बुद्धीची देवता सरस्वती, ती सरस्वतीचं साक्षात रूप त्या सगळ्या स्त्रियांच्या मध्ये आपल्याला दिसून येतं. हे मात्र खरंय. अशी अनेक म्हणजे अनेक महालक्ष्मीचं रूप. आता महालक्ष्मीच्या बाबतीत सुद्धा महालक्ष्मी हिने राक्षसांना मारलेलं आहे, महाकालीनी राक्षसांना मारलेलं आहे, पण महालक्ष्मीचं रूप जे आहे ते महालक्ष्मीचं रूप आत्ताच्या काळातल्या स्त्रिया सुद्धा किती ओढाताण होते खरं म्हणजे. हो ना. तरी सुद्धा घराला स्थैर्य प्राप्त व्हावं, आर्थिक स्थैर्य म्हणून आपली ओढाताण करून घर संसार सांभाळून गृहिणी पद सांभाळायचं, मुलांची शिक्षण, नवऱ्याचं काय डबा द्यायचंय, मुलांना द्यायचंय, घरात सासू सासरे त्यांचं करायचंय, पाहुणे येतात त्यांचं करायचंय, पण सगळं करून सुद्धा आनंदी राहून स्त्रिया आज अर्थार्जन करतायत. ते लक्ष्मीची ही रूपं आहेत. ही सगळं म्हणजे आपल्याला महाकाली पण दिसते स्त्रियांच्या, महालक्ष्मी पण दिसते आणि महासरस्वती पण दिसते. हा फार महत्वाचा एक मुद्दा त्यांनी सांगितला. आणि आता तुम्ही जसं नमूद केलं की खरंच ओढाताण होत असते, सखीला दोन्हीकडे सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळायला लागतात, पण हे सगळं करून सुद्धा ती या उत्सवात तितकीच समरसतेने सहभागी होऊ इच्छिते. तर यालाच जोडून एक आत्ताच्या आधुनिक जीवनाशी संबंधित माझा प्रश्न असा आहे की खरं तर हे उत्सव आपल्याकडे जे होतात वेगवेगळ्या स्तरावर, तर तो निव्वळ एक आध्यात्मिक किंवा धार्मिक भाग न राहता त्यातून सामाजिक सुद्धा अनेक हेतू साध्य केले जातात. अगदी फार महत्वाचा हेतू असतो तो म्हणजे आर्थिक उलाढाली संदर्भात. तर याच्या अनुषंगाने मला प्रश्न हा विचारायचा आहे की ज्यावेळेला आपण उत्सव म्हणतो त्यावेळेला अनेक गोष्टींना खूप हातभार लागत असतो, अनेक गोष्टी आपण विकत आणत असतो, तर याच्यातून होणारी जी आर्थिक उलाढाल आहे या संदर्भात काय सांगाल? आधी एक धार्मिक जो आपला भाग आहे ना, ह्या धार्मिक भागाचा थोडासा आपण विचार करूया. आपली संस्कृती ही शेती संस्कृती आणि त्यामुळे जेव्हा आपण घटस्थापना करतो ती घटस्थापना म्हणताना असा घट येतो, म्हणजे सगळ्या माणसांना तो घेता येतो. तिथे श्रीमंत गरीब असा हा नाहीये. तर गरीबाला सुद्धा धातूचा घेता येत नसेल तर मातीचा घट, आणि त्या मातीच्या घटात माती घालायची, पाणी घालायचं आणि हळद कुंकू वगैरे घालून त्याची आधी घटाची पूजा आणि त्यानंतर मातीची पूजा आणि त्याच्यात पाणी घातल्यानंतर मग हळदी कुंकू अक्षता फुलं घालून मग धान्य त्याच्यात, आणि ते सुद्धा धान्य अमुकच घाला असं बंधन नाही. त्या ठिकाणी भौगोलिक परिस्थितीप्रमाणे ज्या धान्याची मुबलकता असेल ते धान्य तिथे पेरायचं. आणि धान्य 9 दिवसात उगवतच आहे, म्हणजे अंकुरतं. आणि त्यामुळे ती अंकुरणारी जी भूमिदेवी, त्या भूमिदेवीची पूजा आहे ती. आणि कृतज्ञता सोहळा आहे हा. कृतज्ञता आपल्याला वाटते म्हणजे जे थँक्स गिव्हिंग हे परदेशातून होत असतं तसा हा खरा म्हणजे कृतज्ञता सोहळा, आभार मानणं म्हणतो आपण. ते आता देवीच्या बद्दलचे सुद्धा अनेक काही उपचार आपण करत असतो किंवा भजन पूजन तसा गोंधळ घालतो, त्याच्यात सुद्धा खरं म्हणजे देवीबद्दलचा तो एक कृतज्ञतापूर्वक की आमचं कार्य चांगलं पार पाडलंस म्हणून तो गोंधळ असतो. बरोबर आहे. बोढण असतं तर ते सुद्धा यामुळे आहे. आणि याच्यावर आपल्याला अजून प्रश्न मनात आहे जो आर्थिक उलाढालीचा विचारला तो, पण आपल्याला एक फोन येतोय तो आपण घेऊया आणि मग आपण आपल्या कार्यक्रमाच्या दिशेने पुढे होऊया. आपल्याला प्रमोद वेदविख्यात नाशिकहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो. हॅलो. हा नमस्कार, बोला. नमस्कार, मी नाशिकहून बोलतो प्रमोद वेदविख्यात. बोला ना. मला असं विचारायचं होतं, नवरात्रीच्या शुभेच्छा दोघांना. धन्यवाद, आपल्यालाही शुभेच्छा. तर आमच्याकडे आमची कुलदेवता इथे कन्याश्रीची पुण्याजवळची, तर तिचं आम्ही दर्शन घेतो, पूजा पण करतो आणि सप्तश्रुती पाठ वगैरे म्हणजे माझी मिसेस वगैरे वाचते सर्व. तर हे आम्ही असं पारंपरिक करत आलो आहोत. आणि आमच्याकडे दसरा विजयादशमीचा कुल धर्माचा तो पण होतो.
तर याला अनुषंगाने आणखी काही करायला पाहिजे किंवा काय असं मार्गदर्शन करू शकेल तर? नक्कीच प्रमोदजी, खूप चांगला प्रश्न आपण विचारलाय, कारण अर्थात तो प्रश्न माझ्याही मनात आहे. पण आत्ता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. नवरात्र महिमा, आज आपण बोलतो आहोत भक्ती आणि परंपरेचा उत्सव या विषयावर, आणि मार्गदर्शन करण्यासाठी अर्थातच आज आपल्या बरोबर आहेत संस्कृती अभ्यासक प्राध्यापक मेधा सोमण. ब्रेकपूर्वी आपल्याला प्रमोदजींनी एक प्रश्न विचारला होता, अर्थातच त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मॅडम देणारच आहेत. पण तत्पूर्वी आपण ज्या विषयावर बोलत होतो, मला वाटतं आपण तिथून सुरुवात करावी. की तुम्ही सांगत होतात की उत्सवाचं रूपच किती सरळ आणि सोपं आहे, की साधा घट जो मातीचा आहे, जो खरंच तुम्ही म्हणालात तसं की कुठलाही भेदभाव न करता कोणालाही घेण्यासारखा तो घट आहे, आणि तिथे जी रोपण धान्याची करायची ती सुद्धा स्थानिक पद्धतीने करायची. तर यालाच जोडून पुढचा प्रश्न आहे की जो आर्थिक उलाढाली संदर्भात होता, की हे उत्सव फक्त धार्मिक किंवा या गोष्टी देत नाहीत, तर आपल्याकडे अगदी खरं सांगायचं तर रोजगारीचं एक मोठं क्षेत्र सुद्धा हे खुलं करून देत असतात. तर थेट आपण त्याच्याकडे येऊया, ते कसं काय सांगाल? आता आपण म्हटलं की घट, मातीचे घट, पण हे मातीचे घट सुद्धा आपल्याला ना, म्हणजे हे सण जे आहेत ते आनंदासाठी आहेत. बरोबर. रोजच्या जीवनामध्ये जी काही तोचतोचपणा येतो, कंटाळवाणेपणा येतो, स्पर्धा असतात, थोडं अपयश येतं, आणि त्यामुळे जे काही आपल्याला जरा नवीन काहीतरी हवं असतं, आणि त्यामुळे आपण हे पहिल्यापासून सण उत्सव सगळे करतो. याच्यामुळे आपल्याला जी शक्ती मिळते, ऊर्जा जी मिळते, त्यामुळे आपण हे आनंदासाठी करतो. त्या काळामध्ये आपल्याला थोडं असं वाटत असतं की अरे नुसता तो घट कशाला, त्याला नक्षीकाम करूया. म्हणजे मग ते नक्षीकाम करणारी जी कोणी माणसं असतात, कलेला प्रोत्साहन मिळतं त्याच्यामुळे. म्हणजे जे रांगोळ्या काढणारे असतात त्यांना रांगोळी काढता येते. त्यानंतर जे कोणी फुलांच्या माळा, आता आपल्याकडे फुलांची माळ बांधतोच आपण, जिथे कलश ठेवतो त्या ठिकाणी फुलांची माळ असते बांधलेली. मग ह्या फुलांच्या माळा करणारे जे असतात, फुलं विकणारे असतात, तोरणं करणारे असतात, म्हणजे लघु उद्योजकांना चांगल्या तऱ्हेने हे मिळत असतं. आता आणि हे सृजन आहे, हे सुद्धा म्हणजे ह्या जर सृजन शक्तीचाच जर का उत्सव आपण करतोय, तर ह्या सृजनाला मग लहान मुलं असतील, मोठी माणसं असतील किंवा स्त्रिया असतील, पण घरी बसल्या बसल्या हे सगळं त्यांना करता येत असतं. आणि ही पण फार मोठी उलाढाल चालते. आता नैवेद्य दाखवतो आपण, आणि भोंडला करायचा आहे, गरबा करायचा आहे, मग त्याच्यासाठी काही पदार्थ, मग नवीन नवीन पदार्थ करणं हे सुद्धा एक सृजनच आहे. आणि त्यामुळे अशा तऱ्हेने ते नवीन पदार्थ करणं आणि ते कोणाला गरज आहे त्या ग्रुपला देणं, हा सुद्धा एक लहान उद्योग, म्हणजे जे कोणी असेल लहान उद्योजकांना ह्याच्यातनं काम मिळतं. मोठ्या उद्योजकांना मिळतंच आहे, नवे कपडे घालणं, नव्या वस्तू खरेदी करणं या निमित्ताने केलं जातं. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या हे अगदी आर्थिक उलाढाल खूप चांगल्या तऱ्हेने या सणामध्ये होते. म्हणजे सगळा गणपती असू दे, नवरात्र, दिवाळी, सगळ्याच सणामध्ये होत असते. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण ही होणं ही आवश्यक आहे. तर तुम्ही म्हणलात तसं की लघु उद्योजकांना कुठेतरी वाव मिळाला पाहिजे, ती संधी मिळावी, याच्यासाठीचं सण हे व्यासपीठ आहे असं म्हणायला हरकत नाही. आता आपण प्रमोदजींच्या प्रश्नाकडे येऊया. त्यांनी एक खूप छान प्रश्न हा विचारला होता की त्यांच्या ते कुलदैवतेचं छान दर्शन घेतायत, किंवा त्यांच्याकडे अगदी त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या सुद्धा सप्तशतीच्या पाठाचं पठण करतात, व्यवस्थितरित्या हे सगळं सुरू आहे. पण ह्या अनुषंगाने अजून काही करायची आवश्यकता आहे का? या संदर्भात त्यांना मार्गदर्शन हवंय. नक्की नक्की. मी तर सांगेन की एवढंच करून चालणार नाही. म्हणजे देवीची उपासना ही करायचीच. ह्या देवीची उपासना करताना पूजा अर्चा असेल, जपजाप्य असेल, स्तोत्र पठण असेल, आरत्या म्हणणं असेल, पण ह्याच्यानी काय होतं, आपलं मन शुद्ध होतं. आपल्या मनातले हेवे दावे मत्सर द्वेष सगळं नाहीसं होतं, आणि आपल्याला आत्मबल वाढतं, आपल्या मनाचं सामर्थ्य वाढतं, आत्मविश्वास येतो, आणि याच्या आधारे आपण नवीन जे काही कार्य असेल ते एकाग्र मनाने प्रचंड मेहनतीने करायला पाहिजे. म्हणजे देवाची पूजा केली म्हणजे आपल्याला सगळं मिळालं असं कधी होत नाही. आपलं कर्म, कारण कर्म, ज्ञान आणि भक्ती याची सांगड ह्या सगळ्या ह्याच्यातनं घातली गेलेली आहे. त्यामुळे पहिलं आपलं कर्म हे शुद्ध हवं. आपण ते असतंच, परंतु त्याही पेक्षा ते सतत
त्याची मेहनत करायला पाहिजे. आणि कधी अपयश येतं बरोबर. आणि ते काही दरवेळेला यश येईल असं नाही, पण अपयशाने कधीही खचून जायचं नाही. आता दुर्गा स्तोत्र तुम्ही जर वाचताय, दुर्गा सप्तशती स्तोत्र, तर मग तिला काय अपयश आलं नाही का दुर्गा देवीला? पण तिने सुद्धा यश येईपर्यंत ती लढत राहिली. आणि शुंभ निशुंभ राक्षस जे बलाढ्य, त्या बलाढ्य राक्षसांचं पतन झालं आणि ती यशस्वी झाली. म्हणजे असं करताना रात्रंदिवस मेहनत आणि त्या ध्येयाकडेच फक्त लक्ष असं जर केलं तर कुलाचार, कुलदेवता, जपजाप हे आहेच, पण त्याच्याबरोबर हे करायला पाहिजे आणि निश्चितपणे तुम्हाला यश येणार. तुम्ही परत जेव्हा सांगाल की नाही आम्हाला यश मिळालं, ते तुम्ही अगदी म्हणजे खात्रीपूर्वक आपल्या थोडं यश कमी म्हणजे मेहनत कमी पडते आपली, ती मेहनत करायला पाहिजे. नक्कीच. आता विषय निघालाय म्हणजे प्रमोदजींनी विषय काढलाय, तर या संदर्भात विचारते, कारण खूप तरुणचा या बाबतीत गैरसमज आहे की हे जे पठण आहे किंवा हे जे वाचन आहे म्हणजे ते सुक्ताचं असेल किंवा सप्तशतीचं असेल, तर ते फक्त वयोवृद्ध किंवा वयस्कर व्यक्तींनी करावं आणि ह्याच्यातून आम्हाला काय कळणार. तर मला वाटतं आपण खूप याच्यावर सुंदर विवेचन करता की तरुणींना सुद्धा हे सुक्त किंवा सप्तशती हे खूप चांगल्या पद्धतीने बोधित करतात, संबोधित करतात. तर नेमकं हे काय पद्धतीचं आम्हाला सगळ्यांना फलदायी होईल, काय सांगताय आपल्याला? आधी पहिल्यांदा पण दुर्गा सप्तशती स्तोत्राचा थोडक्यात विचार सांगते मी. दुर्गा सप्तशती स्तोत्राविषयी फार गैरसमज लोकांच्या मनात आहेत, पण खरं म्हणजे दुर्गा सप्तशती स्तोत्राचा जर आपण तरुणांनी वाचावं, ते माझा खूप आग्रह आहे. मी प्रत्येक ठिकाणी सांगते की तरुण मुलींनी दुर्गेचं अनुकरण करायला पाहिजे. दुर्गा देवी ही सगळ्या निष्प्रभ झालेले देवदानवांचं युद्ध पूर्वापार आहे, आत्ताही आहेच की. आत्ताच्या काळामध्ये सुद्धा देवदानवांचं युद्ध आत्ताही दिसतंय. आणि अशा सगळ्या निष्प्रभ जरी झाले असले तरी सुद्धा त्या देवानी त्या स्त्रीला सगळी शस्त्र दिलेली आहेत त्या दुर्गा देवीला, आणि ती सगळी शस्त्र उत्कृष्ट प्रकारची शस्त्र घेऊन ती लढायला सज्ज झालेली आहे. ती लढता लढता सुद्धा त्यातलं व्यवस्थापन बघा किती चांगलं आहे की राक्षस तिच्याशी युद्ध करायला येत आहेत, पण एकदम शुंभ आणि निशुंभ राक्षस आलेले नाही आहेत. तर आधी कमी ताकदवान असलेले, कमी सैन्य घेऊन असे येत आहेत, त्यांना ती मारते, मग आणखी येत आहेत आणि मग महिषासुराला मारते, त्यानंतर मधुकैटभ राक्षसांना मारते, चंडमुंडांना मारते, शेवटी ती शुंभांना मारते. म्हणजे हे जे तिचं लढणं आहे, हे लढणं हे याच्यामध्ये एका निश्चयाने ती लढते. तिला खूप आमिष दाखवली जात आहेत की तिला शुंभांकडून निरोप येतोय की कशाला लढतेस, त्यापेक्षा तू आमच्याशी लग्न कर, आम्ही तुला सगळं ऐश्वर्य प्राप्त देऊ, मग तू कशाला लढत राहतेस, इतक्या तुला वेदना होत आहेत, इतक्या तू दमलेली आहेस. तरी ती सांगते की नाही, मी समाजाच्या कल्याणासाठी, सामान्य लोकांच्या हितासाठी, दुष्ट प्रवृत्ती नाश करण्यासाठी आणि सज्जनांच्या रक्षणासाठी मी आता निश्चयपूर्वक उभी आहे. माझी ही प्रतिज्ञा आहे. म्हणजे तिची निश्चयी वृत्ती, तिचा संयम किती आहे. मग तरुणांनी आज म्हणजे तरुणींनी आमिषांना कधीही बळी पडू नये. आपण अजून यातले गुण घेऊया. फक्त एक फोन येतोय म्हणून तुम्हाला थांबवलं. आपल्याला उज्ज्वला ठाकूर या विरारून प्रश्न विचारतायत. नमस्कार. निवृत्त मुख्याध्यापिका बोला. असून माझं नाव उज्ज्वला ठाकूर, विरारून प्रश्न विचारते आहे की 10वीचे जे विद्यार्थी आहेत किंवा एकंदरीत 5वी 6वी 7वी 8वी नंतर 6माही परीक्षा येते नवरात्रीनंतर. तर नवरात्रीनंतर 6माही परीक्षा आणि आता जो वाढलेला जल्लोष, स्पर्धा, कॉम्पिटिशन आणि ते निरनिराळे ड्रेसेस, पैसे लावून नवरात्र उत्सव खेळणं, याचा सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये फार इफेक्ट व्हायला लागला आहे. आणि त्याचा कुठेतरी शिक्षण प्रणालीमध्ये किंवा 6माही परीक्षेसाठी तयार होणाऱ्या विद्यार्थ्यांना तेवढी त्यांच्याकडनं अभ्यासाच्या बाबतीत काही हे मिळत नाहीये. उत्सवामध्ये विद्यार्थ्यांचं मन जास्त रमलेलं आहे. लगेच दसरा येतो, लगेच दिवाळी येते, त्याच्यापूर्वी आलेल्या हे श्रावणातले निरनिराळे सण आणि त्याच्याच निमित्ताने मिळालेल्या सुट्ट्या. तर मला हा खूप अनुभव आला 32 वर्ष
की पहिलं टर्म आपल्याकडे अतिरेक होतो आहे सण उत्सव सणा. थोडक्यात आपण विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन कराल असा बहुधा आपला विद्यार्थ्यांना काय. आणि दुसरा प्रश्न असा आहे की हे अनप्रोडक्टेबल सगळं प्रोडक्ट आहे ना, रोजाची फुलं किंवा निरनिराळ्या हे आर्ट म्हणा, लघु उद्योग म्हणा, त्याच्याऐवजी पक्के उद्योग जे बेकार लोक आहेत ज्यांना नोकरी काम धंदा नाहीये त्याच्यासाठी उद्युक्त करणारा हा परंपरेचा आणि उत्सवाचा जो ढाचा आहे तो पुढील जीवनात थोडा कमी करून याकडे वळवता येईल का? उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुस्तकासाठी वह्यांसाठी खूप खर्च होतोय. बरोबर बरोबर. नक्कीच आपण याविषयी मार्गदर्शन त्यांच्याकडून जाणून घेऊया, कारण तुम्ही जे दोन्ही प्रश्न विचारलेत ते अतिशय सुंदर आहेत. त्या व्यवसायानं शिक्षिका मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्यात आणि शिक्षिका असल्यामुळे हाडाच्या शिक्षिकेने विचारलेला प्रश्न आहे आणि तो अगदी संयुक्तिक आहे की खरं सांगितलं तर हे जे आत्ता उत्सवाचं वातावरण आहे याचं ना स्वरूप दिवसेंदिवस बदलत चाललंय, ही अगदी वस्तुस्थिती आहे. आणि ह्या सगळ्या उत्सवामध्ये या उत्सवाच्या कालावधीत जे आपली लहान मुलं आहेत म्हणजे 10वी पर्यंतचं शिक्षण घेणारी जी मुलं आहेत त्यांच्या परीक्षा अगदी आता येऊन ठेपलेल्या असतात. म्हणजे नवरात्र झाल्या झाल्या त्यांच्या प्रथम सत्राच्या परीक्षा सुरू होतात आणि त्यांचं मन कुठेतरी याच्यात गुंतलेलं असतं किंवा रात्रीची जागरणं म्हणा किंवा या सगळ्या गोष्टीत. तर त्यांचं म्हणणं आहे की आपल्याला सण करायचा आहे पण मग तो योग्य पद्धतीनं कसा आपण साजरा करायला हवा. आणि दुसरा त्यांचा प्रश्न होता की लघु उद्योगांना मिळणारा वाव तर अगदी नक्कीच चांगला आहे पण याच बरोबरीनं जे बेरोजगार आहेत त्यांना सुद्धा आपल्याला उद्युक्त करण्यासाठी कुठल्या पद्धतीनं जाता येईल हे उत्सव साजरे करताना, काय सांगाल? बेरोजगारांना खरं म्हणजे त्यांना जर नोकरीसाठी बोलवलं म्हणजे जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आपण सध्या म्हणतो ना तसं त्या दिवसामध्ये जर का कामाला बोलवलं तर नक्की त्यांना मिळू शकेल. पण बरेच वेळा असं होतं की काम करण्याची लाज वाटते. बरोबर, मला हे काम नाही, मी नाही करू शकणार, मी एवढी शिक्षण घेतलंय मग मी का करू. पण इतर परदेशामधून डिग्र्या घेतलेली मुलं सुद्धा झाडणे बिडण्याची कामं सुद्धा करतात किंवा पिझ्झा पोचवणं, पिझ्झा तयार करणं, हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणं आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांचा ते खर्च भागवत असतात. म्हणजे हा जर इतर देशातनं मुलं जर करतायत तर आपल्या देशातल्या मुलांना करायला काहीच हरकत नाही. पाश्चात्यांचं जर अनुकरण तर हे अनुकरण करायला काहीच हरकत नाही. आणि प्रत्यक्ष जेव्हा आम्ही परदेशात गेलेले आहोत त्या वेळेला बघितलेलं आहे की ही मुलं आणि भारतीय मुलं तर कितीतरी असे आहेत की जी घरी सांगत नाहीत की आम्ही हे काम करतोय म्हणून, पण त्यांनी करावं लागतंय, ते करावं लागतं. कारण त्याशिवाय एवढ्या आई वडिलांनी पाठवलेल्या पैशावर किंवा तिथे जे काही त्यांना स्कॉलरशिप मिळत असेल त्यावर त्यांना नाही तेवढं नाही टिकावं लागलं. मला वाटतं हे कुठेतरी आपणही करायला हवं. आपण करायला पाहिजे. आपण निदान सुटीच्या दिवसात मे महिन्याची सुट्टी, दिवाळीची म्हणा किंवा नाताळची असते त्यावेळेला करायला पाहिजे. आणि मग सणाच्या निमित्ताने जर का असं असेल तर सणावारी जशा आता ब्युरोची काही माणसं येतात ना काम करायला, तसं जर का कोणी जर असं सुरू केलं ना तर हे विद्यार्थी येतील, तुम्हाला हे काही रेसिपी तयार करायचे आहेत ना ह्याच्यात हे मदत करतील किंवा तुम्हाला ह्या गजरे करायचे, फुलांच्या माळा करायच्या आहेत, आमचे हे अमुक अमुक येतील आणि करतील. त्यामुळे आता दुसरा माझा त्याच अनुषंगाने मगाशी की आपल्याकडे आळस खूप आहे, बेफिकिरी आहे, आळस आहे आणि त्या आळसामुळे बऱ्याच गोष्टी आपण आत्ता नको मग करू, आत्ता नको मग करू, ते त्याच वेळेला करायला पाहिजे. योग्य ती वेळ साधली पाहिजे. देवीनी सुद्धा युद्ध करताना मी उद्या करीन असं नाहीये आणि सगळ्या आल्या नवदुर्गा किंवा मातृका सगळ्या तिच्या मदतीला आलेल्या होत्या. म्हणजे एकजुटीने ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला ते यश मिळतं. तसं उद्योगधंद्याच्या बाबतीत सुद्धा काय सुटीतच करायचं आहे तर मग एकजुटीने जर केलं तर निश्चितपणे म्हणजे दिवाळीला आकाशकंदील केले जातात, पणत्या, आता किती मुलं काय किंवा स्त्रिया पणत्यांना रंग देतात, साध्या मातीच्या पणत्या पण इतक्या छान करतात की आपल्याला सहज बघितल्यावर घ्याव्याशा वाटतात. म्हणजे अशा तऱ्हेचे बारीक बारीक उद्योग, रांगोळ्या काढणारी मुलं इतकी आहेत म्हणजे आताच्या काळामध्ये सुट्टीमध्ये तर अशा तऱ्हेने करायला काही हरकत नाही. विद्यार्थ्यांना जर पालकांनी या पद्धतीने गोष्टी पालकांनी जर का की नाही तुला स्वतःच्या मेहनतीवर मिळवायचंय ना मग हरकत नाही, तू कर. बरोबर, खूप छान. मला वाटतं असंच मार्गदर्शन त्यांच्याकडून पुढेही मिळवायचंय.
पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. नवरात्र महिमा, भक्ती आणि परंपरेचा उत्सव हा सखी सह्याद्रीचा आजचा विषय आहे आणि मार्गदर्शन करतात प्राध्यापक मेधा सोमण. मेधाजी, आता मी आपला जो मगाचा प्रश्न सुरू होता त्याच्याकडे येऊ इच्छिते की ज्या वेळेला आपण हे पठण करतो, सप्तशतीचं असेल किंवा सुक्ताचं असेल, तर तुम्ही एक चांगलं उदाहरण दिलं होतं की निश्चयाचं, की तो निग्रह किंवा आळशी वृत्ती झटकून देणं हे आज गरज आहे याची. तर ह्या बरोबरीने अजून आपल्याला काय हे सगळं शिकवण देणार असतं, काय सांगाल? आणखी म्हणजे ही आता श्रीसुक्ताचा आपल्या दुर्गा सप्तशतीचाच आपला विचार चालला होता. अहंकार जो असतो ना, हा अहंकार नाहीसा झाला पाहिजे. म्हणजे सुरथ राजा आणि समाधी वैश्यवाणी या दोघांना खरं म्हणजे मेधातिथी ऋषींनी उपदेश केलेला आहे आणि तो मार्कंडेय ऋषींनी एकत्रित केलेला आहे. 13 अध्याय आहेत आणि ते दुर्गा सप्तशती स्तोत्र. आता त्याच्यामध्ये एक अहंकार नाहीसा करणं, मी 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 केलं हे जे प्रत्येकाचं असतं ना, ते नाहीसं झालं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे हे माझं ममत्व, ह्या 2 गोष्टी ह्या कायम नाहीशा झाल्या पाहिजेत. आणि हेच आपल्याला आपल्या सगळ्या ज्या जी स्तोत्र आहेत, आरत्या आहेत किंवा जी काही आणखी ग्रंथ आहेत त्या सगळ्यातनं गीतेमध्ये काय तेच सांगितलेलं आहे ना, की अहंकार नाहीसा करा आणि प्रामाणिकपणे काम करणं हे मुख्य आहे. देवीनी सुद्धा प्रामाणिकपणे ते काम केलंय. आता स्त्री सुक्ताच्या बाबतीत सुद्धा आपल्याला तेच दिसतं. स्त्री म्हणजे फक्त लक्ष्मी नाही, स्त्री म्हणजे खरं म्हणजे ऐश्वर्य, सौंदर्य, समृद्धी, कांती, तेज, पवित्र, मांगल्य म्हणजे स्त्री. आणि हे स्त्री सुक्तामध्ये, आणि हे खरं म्हणजे ऋग्वेदात आहे, किती जुन्या काळामध्ये आहे, पण त्या जुन्या काळामध्ये सुद्धा. आणि ही सगळी जी आहेत ना, ही शेती संस्कृतीला अनुसरून लिहिलेली अशी ही सगळी सुक्त आणि ह्या सगळी स्तोत्र आहेत. त्या स्तोत्रामध्ये सुद्धा अगदी आपल्याला की शेतकऱ्याचं मागणं काय असतं, तर पाणी हवंय. ज्या वेळेला आपण भेगा पडलेल्या जमिनी बघतो त्यावेळेला आपल्याला वाईट वाटतं, पण शेतकरी मागतोय काय, तर आम्हाला पाणी पाहिजे आणि म्हणून आमच्या घराच्या बाजूला जलाशय पाहिजे. आणि मला कसा पाहिजे, तर मला सगळी जमीन कशी पाहिजे, कर्दम म्हणजे चिखल आणि कर्दम म्हणजे कर्दम नावाचे ऋषी. आता स्त्री सुक्तात असं म्हटलंय, कर्दमेन प्रजाभूता मयी संभव कर्दम श्रियम वासयमे कुले मातरम पद्ममालिनीम. आता हे सुक्तकार सुद्धा कर्दम, चिखलीता, आनंद आणि इंदिरावर असे हे 4 ऋषींनी हे श्रीसुक्त लिहिलेलं आहे. आणि त्याच्यात ते म्हणजे सूत्रकार सांगतायत स्वतःसाठी काहीही मागितलेलं नाहीये, जे मागतायत ते सामान्य लोकांच्यासाठी. आणि कर्दमेन प्रजाभूता, आता ही जी कर्दम म्हणजे चिखल आहे, त्या चिखलामुळे जमीन अपत्यवती होते. मगाशी जे मी म्हटलं ना, चिखल असेल तर जमीन पीक येणार. आणि म्हणून ते सांगतायत की जर का माझी जमीन चिखलाची असेल तर त्यात मी धान्य पेरेन आणि ते धान्य उगवेल आणि मग आणि म्हणून माझ्याकडे चिखल पाहिजे. दुसरं म्हणजे कर्दम ऋषी हे शेतीतज्ञ पण होते. ते जर माझ्याकडे आले तर सोन्याहून पिवळं, कारण ते आणखी मला चांगलं ज्ञान देतील आणि मुबलक पीक काढायचं कसं ते मला शिकवतील. आणि म्हणून म्हणताय श्रियम वासयमे कुले, माझ्या घरामध्ये ती लक्ष्मी येऊ दे. आणि ती कशी आहे, तर पद्मांच्या माळा म्हणजे फुला यांच्या माळा घातलेली आणि पद्म कमळं असलेली अशी ती लक्ष्मी, सोन्या चांदीच्या माळा. ते सोनं म्हणजे सूर्योदयाच्या वेळेला आणि सूर्यास्ताच्या वेळेला जे किरण कणसांवर पडतात त्याचा रंग असा सोनेरी दिसतो. म्हणून त्या सोन्या रुपयाच्या माळा घातलेली लक्ष्मी ती माझ्या घरी येऊ दे. आणि कर्दम ऋषी आले, आपला मुलगाच येतोय म्हटल्यावर आई ताबडतोब येईल, म्हणून ती येऊ दे असं ते सांगतायत. म्हणजे किती विचार केलेला, सखोल विचार करून तयार केले. आणि आणखी ते सांगतात की ताम मे आव जात वेद लक्ष्मीम अनपगामिनीम. आता अनपगामिनीम लक्ष्मी मला पाहिजे. म्हणजे कशी लक्ष्मी, गम गच्छती म्हणजे जाणे,
अपधिगम अपगच्छती म्हणजे दूर जाणे, आणि न अपगच्छती म्हणजे दूर न जाणे. म्हणजे माझ्या घरातली लक्ष्मी कशी पाहिजे, तर दूर न जाणारी, म्हणजे कायम टिकणारी. आता शेतकऱ्याच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो, पण कधी मुबलक पीक आलं तर. पण तोच जर पाऊस नाही नीट पडला, अवकाळी पाऊस पडला किंवा शेतावर काही आणखी आलं तर नाही होत. आणि म्हणून काय मागणं मागतायत तर अनपगामिनी लक्ष्मी पाहिजे. आणि ती सुद्धा कशी, माझ्या घराच्या शेजारी जलाशय असू दे, जलाशयात कमळं असू देत, कमळांचा वास असलेली किंवा कमळामध्ये राहणारी आणि कमळासारखी निरागस असलेली अशी लक्ष्मी मला पाहिजे. आता कमळ हे कसं आहे, चिखलात असलं तरी ते निर्मळ आहे. म्हणजे संपत्ती सुद्धा कशी पाहिजे, निर्मळ संपत्ती पाहिजे. पापानी मिळवलेला पैसा नको. किती सुंदर हा विचार, इतका विचार श्री सुक्तामध्ये. म्हणजे त्या काळामध्ये आपला समाज किती विचारांच्या बाबतीत प्रगल्भ होता, श्रीमंत होता. भारतीय संस्कृती किती श्रीमंत संस्कृती विचारांच्या बाबतीतली. बरोबर, हे त्यातनं उत्तम उदाहरण आहे. आणि मला वाटतं आता तुम्ही ज्या पद्धतीने त्याचं स्पष्टीकरण केलं तसं जर कोणी करणार असेल तर ते समजून घेणं जरा सोपं होईल. आता मला यालाच जोडून पुढचा प्रश्न विचारायचा की दरवेळेला ना आपल्याकडे सण उत्सवाच्या निमित्ताने की काही करण्यासाठी आपण स्त्री पुरोहित असेल किंवा पुरोहितांना निमंत्रित करत असतो. पण आज असं झालंय की प्रत्येकाच्या वेळा जमणं किंवा या गोष्टी शक्य होत नाहीत. विशेषतः गणेश उत्सवामध्ये सगळ्यांनी अनुभवलेलंच असेल. इव्हन आत्ता सुद्धा आपल्याला काही कार्यक्रम करायचा असेल तर त्यावेळेला त्या पुरोहितांची उपस्थिती तिथे प्रत्यक्षात लाभेल की नाही हे सांगू शकत नाही. पण आज इतकं सोपं झालंय की बऱ्याच गोष्टी आपण ऑनलाईन पद्धतीने करायला लागलोय आणि त्याचाही वेगळा असा फायदा आपल्याला होतच असतो. तर या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? आधी एक पुरोहितांची कमतरता बऱ्याच स्त्रियांनी पण भागवलेली आहे. पुष्कळ स्त्रिया आता पौरोहित्य शिकायला लागलेल्या आहेत. अनेक जणी निवृत्तीनंतर ते शिकतायत आणि ती गरज भागवतायत. आणि आता तर तंत्रज्ञानामुळे ऑनलाईन पूजा सांगता येतात. म्हणजे भारतात आहे आणि कुठेतरी ऑस्ट्रेलियात म्हणा, अमेरिकेत म्हणा, इंग्लंडमध्ये तो माणूस पूजा करतोय आणि ती पूजा तुम्ही पण बघू शकताय. ती मुलं पण त्या पूजेचा आनंद घेत आहेत आणि गुरुजी सुद्धा समाधानाने सगळं सांगतायत. हे सगळं दृश्य आता आपण बघतोय. आणि त्यामुळे ऑनलाईन जर अशा पूजा सांगता आल्या तर अवश्य सांगाव्यात. त्याच्यामुळे काम मिळेल. नाही संकोच, ते काम एक चांगलं काम मिळेल. आणि त्यामुळे जे काही आता बेरोजगार आहे, याला काम मिळत नाही, त्याला काम, तर हे शिकावं. आणि आता ऑनलाईन स्तोत्र शिकवणं, पूजा स्तोत्र किंवा गणपतीची पूजा म्हणा, सत्यनारायणाची पूजा म्हणा, आणि काही म्हणा, ही लग्न कार्य जी केली जातात, मंगल कार्य, त्या सगळ्या शिकणं हे आता ऑनलाईन शिकवण्याचे वर्ग घेतले जातात. आमच्या ठाण्यामध्ये सुरवाणी ज्ञान मंदिर ही संस्कृत पाठशाळा, तिथून हे काम आता 2-3 वर्ष जवळजवळ चाललंय आणि बरेच परदेशातली लोक त्यातनं हे घेत आहेत. म्हणजे अशा तऱ्हेने अनेकांना काम मिळतंय. आणि त्यामुळे ऑनलाईन जर मिळालं तर अवश्य स्त्रियांनी, पुरुषांनी आणि विद्यार्थी, ज्यांना शाळा कॉलेजचे विद्यार्थी जे थोडंसं संस्कृत येत आहे, शिकावं आणि उच्चार शुद्ध करता येत आहेत आणि सगळ्यांची आवड आहे, त्यांनी अवश्य करावं. की ज्याच्यामुळे गुरुजींची कमतरता जी भासते ती भासणार नाही आणि आपल्याला शास्त्रोक्त चांगल्या तऱ्हेने समाधान वाटेल अशी पूजा करता येईल. नक्की. आपण एक फोन घेऊन पुढे जाऊया. आपल्याला शलाका गाडगीळ कल्याणहून प्रश्न विचारतात. नमस्कार. हॅलो. बोला. मी शलाका गाडगीळ बोला. कल्याण प्रश्न विचारू इच्छिते की मला असं म्हणायचं की मला वाद निर्माण नाही करायचा की असं हा ज्याचा त्याचा विश्वासाचा प्रश्न आहे. पण मला असं विचारायचं आहे की जे 10 दिवस बायकांना काय किंवा पुरुषांना काय बरेच वेळा देवळात अंगात येतं, तर ते अंगात येतं जर का असेल तर त्यांना लोक गोळा होऊन त्यांना काय काय प्रश्न विचारतात, ते सगळं चालतं. पण मला असं विचारायचं आहे की त्यांच्या जे 10 दिवसात अंगात येतं तर त्याच्यानंतर ते कुठे गायब होतं? नक्कीच. मला वाटतं ह्या तुम्ही म्हणालात, आधीच म्हणालात त्याप्रमाणे आपण या प्रश्नाच्या उत्तराकडे बघूया की हा उत्सव असताना अनेक स्त्रियांच्या अंगात येणं, देवी अंगात येणं हा एक प्रकार होतो. तर त्यांचं म्हणणं आहे की हे जे होतं ते 10 दिवसानंतर कुठे जातं, तर त्याचा काही वैज्ञानिक अर्थ किंवा काही उलगड आपल्याला करता येईल का? मी काही त्या शास्त्रातली तज्ज्ञ नाही आहे, पण
हा म्हणजे मानसशास्त्रज्ञ जे आहेत, मनोविकार तज्ज्ञ आहेत, त्यांना खरं म्हणजे ते विचारलं तर, कारण मानसिकदृष्ट्या काही माणसं कमकुवत असतात किंवा एखादा विचार करायला लागल्यानंतर त्या विचारात इतके गुंतून जातात, मग काही क्षण त्यांना ते भान राहत नाही आणि मग खूप आता देवीचं करतोय त्यात इतके तल्लीन होऊन जातात की त्यांना भान राहत नाही. मग अशा वेळेला अंगात येण्याचा काही प्रकार असाही होतो. काही वेळेला असा म्हणजे जाणवतं की आपल्याकडे लोक दुर्लक्ष करतायत आणि त्यामुळे त्यांनी आपल्याकडे बाकीच्यांनी आपल्याला महत्त्व द्यावं आणि आपल्याला काहीतरी त्यात म्हणजे पैशाची अपेक्षा नसते पण लोकांनी आपल्याला विचारावं अशी पण काही वेळेला भावना असते. पण जास्त करून या बाबतीत फार त्यावर म्हणजे विचार माणसांनी करू नये, कारण अंगात मानसशास्त्रज्ञ त्या बाबतीत जास्त आपल्याला मार्गदर्शन करू शकतील. आपल्याला एकच आहे की आपण देवीची उपासना करायची आणि आपलं कर्म प्रामाणिकपणे करायचं आणि प्रचंड मेहनत घेऊन ते केलं तर आपल्याला नक्की यश मिळतच. हा एकच आपण विचार करणं हे सर्वश्रेष्ठ आहे. हाच मुख्य विचार आपण करायचा. बरं, या उत्सवाच्या निमित्तानं मगाशी एक उल्लेख येऊन गेला होता की भोंडला हा एक आपल्याकडे आहे किंवा आपल्याकडे नवरात्रामध्ये गरबा हा एक प्रकार आहे. तर हे सगळे जे प्रकार या उत्सवाच्या निमित्तानं केले जातात, तर याच्या मागचा वैज्ञानिक अर्थ काय किंवा सामाजिक गोष्ट समजूनच घ्यायची असेल तर ती काय घेता येईल? आपल्याकडे जे भोंडला होतो त्याला हादगा म्हणतात. म्हणजे सूर्यानी हस्त नक्षत्रात प्रवेश केला की पुढे 16 दिवस पर्यंत, अश्विन महिन्यामध्ये सूर्यानी हस्त नक्षत्रात प्रवेश केला की त्या दिवसापासून पुढे 16 दिवस पर्यंत हे भोंडला चालतो. किंवा नवरात्राच्या प्रतिपदा, अश्विन प्रतिपदेपासून 9 दिवस पर्यंत किंवा दसऱ्यापर्यंत म्हणा भोंडल्याचा हा उत्सव होत असतो. आता ह्याच्यामध्ये हस्त नक्षत्र असल्यामुळे हत्तीला महत्व आहे. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक हत्ती पाटावर म्हणा चौरंगावर ठेवला जातो. काही वेळेला काही ठिकाणी धान्याचा हत्ती काढतात. आता हे धान्य नवीन आलेलं आहे आणि नवीन धान्य, त्यामुळे त्या नवीन धान्याची पूजा त्या निमित्ताने होते. म्हणजे किती कृतज्ञतापूर्वक आणि विचारपूर्वक हे सगळे सण उत्सव आपल्याकडे झालेले आहेत. म्हणजे जे आपल्या सगळ्या पूर्वाचार्यांनी जे एकानीच नव्हे अनेकांनी त्याच्यात भर घातलेली आहे आणि सगळे एकत्र जमतात. त्यामुळे आपोआपच एकमेकींना भेटणं आणि लहान वयापासून ते ट्रेनिंग दिलं जात असतं. खरं म्हणजे हे मुख्य की एकमेकांना भेटणं, थोडी मजा त्याच्यात असते. गाणी म्हणणं, त्या कलेला नाचणं गाणं, हे त्या काळात काय असे मोठे मोठे काही शिकवण्याचे काही क्लासेस नव्हते खेडेगावातनं. पण अशा वेळेला मुली नाचायच्या गायच्या, स्त्रियांना एक स्वातंत्र्य होतं आणि त्यामुळे स्त्रिया, लहान मुली, नव्या सुना सगळ्या लग्न झालेल्या आणि प्रौढ स्त्रिया सुद्धा त्यावेळेला त्यात भाग घ्यायच्या. आजही करतात हे आणि त्यामुळे हे आनंदाचा एक आनंद मिळण्याचं एक आणखी हे गरबा हा एक आपला गरबाचा तसाच आहे. गरबाही तसाच आहे. तो गुजरातमधून आपल्याकडे आलाय. म्हणजे आपल्याला फोन येतोय, तो घेऊन आपण पुढे जाऊया. आपल्याला मंगल आपटे पुण्याहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो. हा नमस्कार. नमस्कार. मला असं विचारायचं की तो भोंडला करतात तर त्याला तो हत्ती जो ठेवतात तर तो हत्ती ठेवल्याचं काय कारण आहे? दुसरी गोष्ट म्हणजे ठिपके लावतात त्याचे. आणि नवरात्रात पुरुषांनी पण म्हणावं का श्री सुक्त, म्हणजे मग त्यांना पण फायदा होऊ शकतो का? बरं बरं, छान प्रश्न विचारलेत मंगलजी. त्यातल्या एका प्रश्नाचं उत्तर आत्ताच मेधाताईंनी दिलं होतं की हत्तीच का, तर तुम्ही उत्तर दिलेलं आहे. तर त्याच्यामुळे आपण थोडंसं पुढे जाऊया. त्यांचा प्रश्न दुसरा फार सुंदर आहे की स्त्रिया हे सुक्ताचं पठण करतात किंवा सप्तशतीचं पठण करतात, तर ते पठण पुरुषांनी सुद्धा करावं का आणि त्याचा त्यांना फायदा होईल का? काय सांगाल थोडक्यात? प्रश्न खूप चांगला आहे. कारण स्त्रिया पूर्वीच्या काळामध्ये नोकरीवर जात नव्हत्या, आता त्यानंतर जायला लागले. त्यामुळे तो जो वेळ त्यांना जास्त मिळायचा आणि उद्योग जो असायचा तो शेतीचा असेल आणि काही असेल
तो पुरुषांच्या सगळा म्हणजे त्यांना ते करावं लागायचं. त्यामुळे घरात ते वातावरण सगळं स्त्रियांनी पहिल्यापासून जबाबदारी घेऊन केलेलं आहे आणि मुलंही जास्त आईच्या सान्निध्यात असतात. त्यामुळे मुलांच्यावर ते संस्कार होतात. म्हणजे आता स्त्री सुक्त केवळ स्त्रियांनीच म्हणायचं असं नाही, पुरुषांनी सुद्धा म्हणावं, कारण शेवटी ते देवीची उपासना आहे. आणि आणखी मला एक फार त्या तुमच्या प्रश्नाच्या निमित्ताने सांगायचं आहे, हा जो देवीची उपासना करणारा हा शाक्त पंथ आहे. शाक्त संप्रदाय, आपल्याकडे बरेच संप्रदाय आहेत, शैव संप्रदाय, वैष्णव संप्रदाय, गणपत्य संप्रदाय, नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय, तसा हा शाक्त संप्रदाय. सगळे जे संप्रदाय आहेत ना त्यातले दैवत ही पुरुष लिंगी म्हणजे पुल्लिंगी पुरुष असलेले आहेत. म्हणजे शैव शिव आहे, वैष्णव पंथाचा एक आहे, पण इथे शाक्त संप्रदायात मात्र शक्ती ही देवता दुर्गा माता आदिशक्ती ही दैवत म्हणून मानलेली आहे आणि त्याची उपासना पूर्वापार शाक्त पंथामध्ये सगळ्या स्त्री पुरुषांनी केलेली आहे. त्यामुळे आत्ताच्या काळात सुद्धा पुरुषांनी स्त्रीसुक्त म्हणायला हरकत नाही, वाचायला हरकत नाही, कारण शेवटी आपल्याला त्याच्यातून सुद्धा कर्माचाच आणि मुख्य म्हणजे प्रामाणिकपणे धन मिळवण्याचा मार्ग दाखवलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पैशाचे व्यवहार हे समाधानाने आणि शांतीने व्हावेत हा विचार स्त्रीसुक्तात सांगितलेला आहे. आणि त्यामुळे देणारा आणि घेणाऱ्याच्या शोषण होता कामा नये आणि देणाऱ्यांनी फसवता कामा नये. ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे स्त्रीसुक्तात इतके चांगले विचार आहेत. आणि पुरुषांनी अवश्य स्त्रीसुक्त आणि दुर्गा सप्तशती स्तोत्र दोन्ही याचा अभ्यास करावा, पाठ वाचावा आणि त्याच्यातून जे विचार सांगितलेले आहेत ना त्या विचारांचं खरं म्हणजे अनुकरण करावं. शेवटी कोणत्याही दैवताची पूजा करायची म्हणजे त्या दैवताचे गुण आपल्यात यावेत यासाठी ते करायचं असतं. मला वाटतं की एक वेगळा आपला एपिसोड होईल सुक्ताच्या एकंदर अर्थावर आणि याच्यावर विवेचनावर. निश्चय वृत्ती आहे, संयम आहे, त्याग आहे, हे सगळं आपल्यामध्ये यायला पाहिजे आणि प्रचंड मेहनत आहे. खूपच छान. ताई आज या निमित्ताने आपण इथे आलात खरं तर वेळात वेळ काढून, कारण आपलं एकंदरच व्यस्त सगळं जे कामकाज आहे ते सोडून आपण आज खरंच या निमित्ताने इथे आलात आणि खूप छान वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन केलं. त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. आणि खरंच ही पर्यावरण पूरक आपल्याला कसा काय उत्सव करता येईल हा एक वेगळा विषय होऊ शकतो, त्याच्यावर आपण बोलूच नंतर. पण आत्ता मात्र कुठेतरी आपला निरोप घ्यायची वेळ आलेली आहे. आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. आत्ता मात्र निरोप घेते. जाताना इतकंच सांगते, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्र फलाः क्रियाः. सगळीकडे सगळ्या घरांमध्ये आपल्या स्त्रीचा सन्मान अवश्य करूया आणि हा नवरात्र उत्सव अशाच पद्धतीने साजरा करूया. नमस्कार.